भारी दासी आठवावा हरी मग तो होणे दिसे नाड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने मग तो होणे दिसे नाड घाली सुदर्शन तुका म्हणे प्राण करा देवासे अर्पण मग तो होणे दिसे नाड घाली सुदर्शन पांडुरंगा करो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह ध्रुव पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वट्टणे ते भाविका प्रथम नमन कृगनाथ उमा शंकराच्या सुता चरणा विठेवणी माता साष्टंगे आता दंडवत दुसरी वंदू सारजा चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पावे सहजा चरण वजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण जंचने पुण्य पावन प्रसन्न होते श्रोत जनतया मादंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हरिदान विठ्ठल नाम उच्चारत तया मादंडवत आता मुरंग भूमिका कीर्तने उभी होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत ऐसन मन करुणे सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञान म्हणण्या पुल्या बाळ चालवे सकळा नामाम विठ्ठल पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो होणे दिसे नाड घाली सुदर्शन प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्चे या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचानी बहुतेकांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे तरी पण सांगणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतया ज्ञायानं सालाबाद प्रमाणे याही वर श्री संत बैरागी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं घडून आलेला हा दिव्य आणि भव्य ऐश्वर्य संपन्न सोहळा त्यामुळे संबंध गावकऱ्यांच्या वतीने ते परम मित्र माधव भाऊ यांनी तुम्हा संबंध गावकऱ्यांच्या वतीने मला कीर्तनाचं दिलेले निमंत्रण आणि सर्व सौजन्य मंडळी आजच्या कीर्तनाचे सर्व अन्नदाते शिवाजीराव दिनकरराव नायक नितीन बाळासाहेब नायक अमोल तुकारामजी नायक श्री शहाजी उद्धवरावजी नायक सप्ताहाचे अन्नदाते आणि आजच्या कीर्तनाचे सौजन्य स्वर्गीय रंगनाथराव श्रीधरराव नायक यांच्या स्मृती प्रीत्यर्थ श्री प्री आर नायक श्री डॉक्टर काळे मा क्लिनिक व नाथ मेडिकल अँड जनरल स्टोअर सौना यांच्या मार्फत मला कीर्तनाचं मिळालेले निमंत्रण त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी कोणती पदवी द्यावं डोकं चला सर्व बडे बडे मंडळीत नाही का आता एकीकडचं आमच्या रामायणातलं पात्रच उभे वाजवायला ते सुग्रीव बाबा तुम्हालाही नमस्कार नाही का अरे दुसरीकडे आमचे पांडुरंग महाराज तुम्हालाही नमस्कार आमचे सर्व पत्रिका द्या नाव ध्यानात येत नाहीत माझ्या जरा वयामानानं सर्व गायनाचार्य मंडळी नाही का ते मृदंगाचार्य ते शरद देशमुख महाराज गायनाचार्य संगीत विशारद विष्णू महाराज कापसे गायनाचार्य संगीत विशारद माऊली महाराज शिंदे विठ्ठल विठ्ठल आणि अख्खं रामायण होता पण आता हनुमंताची गरज होती म्हणून हनुमान महाराजाले तुम्हालाही धन्यवाद विठ्ठल विठ्ठल
परिसरातील सर्व भजनी मंडळी लांब लांबून आलेले दानते पारमार्थिक सर्व परिसरातील गावं असतील, आमचे बाबोळंगुळे, आमचे दाजी मामा काका सर्व नाही का, आमचे वाईचाळ पिपळले, आमचे तुळशीरामजी महाराज असतील, आणखी काही सर्व परिसरातील भजनी मंडळी सर्वांचा जरी मला नामोल्लेख शक्य नसला तरी सर्वांच्या प्रति मी आदर व्यक्त करतो. आणि माझ्यासोबत विशेष नेतृत्व त्यांच्यासारखं एकदा जोरदार टाळ्या वाजवा, मग सांगतो कोण आणला सोबत मी. तुम्हा आम्हाला नव्हे या भारताला सर्वांचा ज्यांना स्वाभिमान आहे असे देशभक्त आमचे योगेश भाऊ शिंदे आले, त्यांनाही नमस्कार. बरं का, आता महाराज लोक सोबत गायक आणतात बरं का, तुम्हाला कशामुळे आणलं नाही, यांना मी हिंगोलीहून घेऊन आलो, उशीर झाला त्याच्यामुळे नाही का, म्हणून ते का सर्व महाराज मंडळीच्या तर्फे आलेले आमच्या त्यांनाही धन्यवाद. ते कुणी आले, रुपूर नाही का, रुपूर माहिती तुम्हाला, रुपूरवरून हिंगोलीहून माझ्या गावात आले आणि त्यांना मी घेऊन आलो. आणि स्वाभिमान आहे आपल्या देशभक्ताविषयी, कारण की ते तिकडं आहेत म्हणून आपलं हे चालू आहे. विठ्ठल विठ्ठल असतील, त्यांचे बंधू असतील, प्रशांत भाऊ नाही, वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी हे पायावरी या वारकरी संताच्या, गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात, पण आता मीच शुकाचार्य नाही, पण आता सकाळच्या काकड्यापर्यंत भागवून घ्या. आणि माझा परिचय तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तुम्ही युट्यूबला टीव्हीला सगळीकडे कीर्तनं ऐकली असतील, पण माझा परिचय मी सांगत असतो ऐकण्यासारखा आहे, ध्यान धरून ऐका बरं का, माझ्याकडे बघा जरा नाही का. आम्ही आहोत थोरात बरं का, आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं अपस्वरात. हे मंडळी आहेत स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं कीर्तन संत बैरागी बाबाच्या दरबारात बरं का. नाहीतर यसाल रागाच्या भरात, हणसाल तोंडावर पर्रात किंवा काढसाल गावानवरात, पण छत्रपती शिवरायांच्या कृपेनं होऊन जाईल जोरात. विठ्ठल विठ्ठल. आणि या कीर्तनाच्या संबंधानाची तुमची माझी पहिलीच झाली भेट, आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट. उघडतो माझ्या बुद्धीचं गेट, कारण की आत्ताच्या युगात चालतं नेट, म्हणून अभंगावर येतो थेट. विठ्ठल विठ्ठल. माणसं हसालेत म्हणजे कीर्तन पटायला समजा नाही का. तर तुम्हाला काही बोललं तरी माझ्या बोलण्याचा राग येणार, राग येणार, आणि आला तरी काय करता. भगवान परमात्म्याच्या कृपेनं तुमचे पाठ आहे ज्ञानेश्वरी गाथे, कीर्तन ऐकण्यासाठी उत्सुक आहे तुमचे माथे, पण कीर्तन सुटल्यावर ना हळदीचे 2-4 पोते. विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा या जगतामध्ये 3 दुकान प्रसिद्ध आहेत. एक देवाचं दुकान, एक संताचं दुकान आणि एक जीवाचं दुकान. प्रत्येकाच्या दुकानामध्ये मालही वेगवेगळा सापडतो. केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान, केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान, आणि सुख आणि दुःखही एकत्रित मिळतं ते देवाचं दुकान. ती कोरोनाची साथ आली, पटापटा पटापटा माणसं मेली. आता कोरोनाला आता काय घाबरायची गरज नाही बरं का. आता कोरोनाची इज्जत संपून गेली. कोरोना एवढ्या गर्दीत येणारच नाही, आणि आला तरी चेंगरून मिळ्याशिवाय राहणार नाही.
ते कोरोनाच्या काळात चांगले चांगले भले भले माणसं गेले, पण आता या कोरोनानं पण मी तर म्हणतो जे TV, व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियावर फिरणार आहेत त्यांनाही कोरोना काय भानगड माहिती झाली असेल. पण मी म्हणतो ज्यांना कोणाचा संबंध नाही घराच्या बाहेर निघायचा, खायचं प्यायचं झोपायचं, त्यांना कोरोना काय भानगड आणखी मिळ नसेल. मी मागच्या 3 तारखेला मुंबईला गेलो होतो कीर्तनाला. उग एका आजीला विनोदा सहज म्हटलं, आजी तुमच्या सुनाला कोरोना झाला, कोरोना. काय आजी हसली सुग्रीव महाराज, माय महाराज देवान लय चांगले केलं. या 10 वर्ष झालते महाराज तिच्या लग्नाला, तिला काही लेकरू बाळ नव्हतं. आता काय लेकरू झालं म्हणलं, विठ्ठल विठ्ठल. कोरोनाची साथ आली, पटापटा 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 माणसं मेली. घरापर्यंत एक नाही अख्खं गाव दुःखी झालं. पण त्याही वेळेला एक सुखी झालं, ज्याचं स्मशानाच्या शेजारी सरपणाचं दुकान होतं. ते येड्या बाबळीचं ओलं सरपण डबल भावात विकायचं आणि नातलगाला प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. साधं रॉकेलच्या लोणावर फिरणारं त्यानं एका वर्षात टाटा सफारी घेतली. हे गावातले एका किराणा दुकानदारानं बघितलं, विचार केला, अरे दिवसभर पुड्या बांधतो 40 रुपये 50 पैसे, लेका ते गेल्या वर्षी रॉकेलच्या लुणावर फिरायचं, यंदा मला टाटा सफारीतून टाटा करतं आणि वरून पुन्हा म्हणतं तुला फेरवीन. म्हणून याने त्याच्या बाणीवर शेतही विकलं, घरही विकलं, बँकेतून काही कर्ज काढलं, स्मशानात दुकान थाटलं आणि वरबोर्ड लावला. आमच्या इकडे अंत्ययात्रेचे सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल. 5 मन सरपण, बांबू, हार, बँड पार्टी, फोन, मोबाईल, महाराज मंडळीसह 1 जानेवारी 2022ला त्यानं दुकान ओपन केलं. पण एप्रिल महिन्यातली 7 तारीख आली तरी गावातलं एकही नाही मिळालं. आता अख्खा गाव सुखी झालं, लेखा बैमानदार दुकानदार दुखी झालं. म्हणून काहीला सुख तर काहीला दुःख हे देवाचं दुकान. ते सख्या बहिणी एका मंडपात लग्न झालं. तुम्हाला माझी बोलायची भाषा कळते ना, ती आवाज जरा गोंगाट, त्याच्यामुळे शब्द जरा कळत नसतील नाही का. सिस्टीम करा काहीतरी मिळ करा. तुमच्या भुजंगरावसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा एकदा नाही का. गोड सिस्टीम आहे त्यांची बरं का. मला तुमचं नाव विसरूनच गेलो मी. तुम्ही तर माझ्या गळ्यातला दागिना आहात नाही का. मी वैजनाथ ते भुजंग म्हणल्यावर नागच आलेत ना, विठ्ठल विठ्ठल. तुमच्या फुसकाराने पण माणसं मरण्याची शक्यता आहे. विठ्ठल विठ्ठल. नाही का. ते सख्या बहिणी एका मंडपात लग्न झालं आणि आंबे रसा करता माहेरी आल्या. जन्मदात्या बापानं चौकशी केली, तुझं काय चाललं ताई? काय नाही बाबा, हलकासा पाऊस पडला, महागाचं बियाणं पेरलं, 8 दिवस झाले पाऊस नाही. परत जर 8 दिवस जर पाऊस आला नाही तर आम्हा दोघा नवरा बायकोला आळंदीला मधुकरी मागल्याशिवाय गत्यंतरच नाही. बापाला वाईट वाटलं आणि बापानं धाकटीची चौकशी केली. तुझं काय चाललंय बेबी? काय नाही पप्पा, आमचा विटांचा कारखाना आहे पप्पा, 15 लाखाचा फायदा झाला. पण आता माझ्या मिस्टरांना म्हटलं 6 जून होऊन गेला, कधी पाऊस पडतो याची गॅरंटी नाही, नका लावू भट्टी. पण ते मोठं हट्टीन पुन्हा लावली भट्टी. परत बाबा जर 15 दिवस जर पाऊस आला नाही तर 25 लाखाचा फायदा होतो. आता देवानं काय करावं? पाऊस पाडावा तर विटांचं वाटोळं आणि न पाडावा तर शेतीचं नुकसान. म्हणून काहीला सुख तर काहीला दुःख हे देवाचं दुकान. आता तो माझा विषयच रामकथेचा असल्यामुळं उगा एक पॉईंट सांगतो, उगा आपलं ताकापुरतं रामायण. तर आत्ताच्या काळात भलते माणसं प्रश्न विचारतात. एकानं चालू कीर्तनात विचारला, जय हरी महाराज काय तुम्ही रामायण करता? म्हणलं हो बाबा, मी ढोक महाराजचं जसंच्या तसं रामायण ऐकून बसवलेलं आहे. बघा, आपलं माणसानं अज्ञान प्रगट केलं बरं असतं. मी लय शहाणा नंतर असं म्हणून पितळ उघडं करण्यापेक्षा आपल्याला काय येत नाही याच्यापेक्षा काय येत नाही हे सांगून मोकळं झालेलं बरं नाही का. माणसं आपल्या पुढचे चॅप्टर आहेत महाराज नाही का. आपण चॅप्टरपणा करावं पण आपल्यापेक्षा पुढचं चॅप्टर नसलं पाहिजे बरं का. हे आपला जर उघडा होत असेल तर आपण मोकळ्या मनानं सांगायला काय घोर आहे नाही का. पण आमचे ढोक महाराज ऐकून आपण जसं रामायण बसवलं तर एकानं विचारलं, रामायण करता? मग सांगा महाराज काय, राम किती वाजता वनवासाला गेला? या तर मला हे कोणत्या ग्रंथात आलं असेल? रामायण करताना तुम्ही मग सांगा राम किती वाजता वनवासाला गेला? म्हणला मला येत नाही. अहो सोपं गणित आहे म्हणले महाराज. राम 9:15 वनवासाला गेला. किती? 9:15. म्हणलं हे कोणत्या ग्रंथात आलं? ग्रंथ काय करायचा महाराज? सोपं गणित आहे म्हणले. वनवास उलट वाचा म्हटला, 9:15 जमला. आता म्हणलं विठ्ठल विठ्ठल. ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचा जन्म झाला त्यावेळेस सूर्याच्या आनंदाला पारावर नाही. पण
पण चंद्राचं तोंड उतरलं आणि प्रभू रामानं चंद्राला विचारलं, अरे चंद्रा तुझं का तोंड उतरलं? त्यावेळेस त्यानं सांगितलं, देवा माझी पण इच्छा होती तुम्ही माझ्या कुळामध्ये जन्म घ्यावा, कारण की राम हा सूर्यवंशातला आहे तर चंद्रवंशातला हा कृष्ण आहे. तरी पण काही चंद्राचं समाधान झालं नाही. प्रभू रामानं सांगितलं, अरे चंद्रा मी तुझ्या करता मी स्पेशल अवतार धारण करतो. चंद्रानं सांगितलं, देवा द्वापार युगापर्यंत वाट बघू का? अहो तात्पुरतं काहीतरी समाधान करा माझं. आणि मग प्रभू रामानं चंद्राला सांगितलं, हे बघ चंद्रा, जोपर्यंत मी ना माझं नाव आहे, माझं नाव घेतलं की तुझं नाव पाठोपाठ कायम घेतल्या जाईल. म्हणून हा प्रभू राम चंद्र झाला. नाहीतर रामाचं चंद्राचं नाव वेल्डिंग होण्याचं काहीच कारण नाही. केवळ चंद्राला खुश करण्याकरिता हा प्रभू राम चंद्र झाला. नाहीतर तुम्ही पुण्यामध्ये जाणारे काही मंडळी असतील, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड मध्ये मोरया गोसाव्याची समाधी. गणपती बाप्पाची इतकी उपासना केली, गणपती बाप्पा प्रसन्न झाले मोरया गोसाव्याला. अरे कलियुगात मोरया तुझ्यासारखी कोणीच सेवा केली नाही, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते माग. गणपती बाप्पा तुम्ही प्रसन्न आहात ना, फक्त मला एकच द्या, काय? जेणेकरून तुमच्या नावासोबत माझं नाव कायम जोडल्या जावं. मग गणपती बाप्पानं सांगितलं, हे बघ चंद्रा, जोपर्यंत मी येणारे माझं नाव आहे, माझं नाव घेतलं की तुझं नाव पाठोपाठ कायम घेतल्या जाईल. नाही का? मोरया गोसाव्याला सांगितलं कोणी? गणपती बाप्पाने. मोरया, अरे जोपर्यंत मी माझं नाव आहे, माझं नाव घेतलं की तुझं नाव आपोआप कायम घेतल्या जाईल. म्हणून हा गणपती बाप्पा मोरया झाला. विठ्ठल विठ्ठल. काहीला सुख तर काहीला दुःख हे देवाचं दुकान. केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान. सुख एक हेची ठाई, एक ही चिठाई बहुपाई संताच्या. केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान, सुख आणि दुःखही एकत्रित मिळतं हे देवाचं दुकान. आणि केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान. प्रत्येक जण दुखी, जो देखी सो दुखिया बाबा. सुखिया कोई नहीं राजा दुखिया प्रजा दुखिया. दुखिया धनबैरागी दुःख के कारण शूक देवजनी उदरी माया त्यागी. प्रत्येक जण दुःखे, पण ते त्याच्याकडे बोट दाखवतं आणि ते याच्याकडे बोट दाखवतं. ज्याला मुलं बाळ नाहीत ते म्हणतं मुलं बाळ झालेलं सुखी, आणि ज्याचे दारू पिऊन जोड्या भरले लात्ता घालतात ते म्हणतात अजिबात नाही झालेलं सुखी. नाही का? ते 50 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, गडगंज गावातला श्रीमंताचा व्यक्ती, दोघही पती पत्नी, दोघाला 1-1 लाख पगार. पण ड्युटीहून घरी आल्यावर त्यांचे चेहरे बघितल्यावर असं वाटतं नुकतीच यांच्या घरी वाईट घटना घडली असे चेहरे दिसतात. फोडिली गौरी तैसा दिसे तोंडावरी. आणि त्यांच्याच कामावरला गडीन त्यांची बायको सारखी त्यांची झोपडीमध्ये हशा पिकतो कामावून आल्यावर. मग हा बायकोला म्हणला, का ग 50 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, गावातल्या श्रीमंताला लाजवील अशी श्रीमंती, आणि आपले तोंड बघितले की आपल्यालाच कसं तरी होतं. आणि आपल्या शेतातला काम करणारा गडीन त्याची बायको सारखी हसतात. नेमकं त्यांना कोणतं सुख आहे? त्याच्या दारात गेले, थाप मारली, बाहेर या रे. काय झालं? सारखे तुम्ही हसता, तुम्हाला कशाचं सुख आहे? तो म्हणला, मायबाप, अहो तुमच्या शेतात काम करणारे आम्ही मजूर, आम्हाला कशाचं सुख? मग तुम्ही का हसता? तो म्हणला, मालक तुम्ही आमचं हसण्याचं कारण ऐकू नका, तुम्ही डबल हसाल. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आमचं हसण्याचं कारणच आहे का? तो तुम्ही डबल हसाल. तो म्हणला, का रे? म्हणजे सांगा तर. तमला काय नाही म्हणला, मी तुमच्या शेतात काम करून करून मी थकलेला असतो, आणि घरी आल्यावर वाटतं मला निवांत पडावं, पण घरी गेल्याच्या नंतर बायको डोकं उठवते, इकडे या, तो पिठाचा डबा खाली घ्या.
ती तेलाची कॅटली घ्या, ती मिरची पावडर घ्या, ते हळदीचं घ्या, ते साखरेचं घ्या, ते मिठाचं घ्या, ते लाकडं घ्या, चुलीत पाय घाला. असे काम सांगून 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 मी वैतागला असतो. मग मी तिचं काम ऐकत नाही, आणि तिचं काम नाही ऐकलं की ती मला लाटणं फेकून मारते. हुकलं की मी हसतो, लागलं की ती हसते. म्हटलं विठ्ठल विठ्ठल. एक दिवस असा पांडुरंग महाराज असा ते लाटणं फेकलं, त्याचा पाय फ्रॅक्चर झाला बरं का. हात नाही बरं का, पाय फ्रॅक्चर झाला. तुमचा हात झाला पण तुमचं झालं नाही आणखी बरं का. ते पाय फ्रॅक्चर झाला, लाटणं मारलं, पाय ते राईट नेम बसला, आणि मग ते सह्याद्री हॉस्पिटलला गेलं हिंगोलीच्या आपल्या. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्याच्या शेजारी ज्याचे 2 पाय फ्रॅक्चर झाले त्याच्या शेजारी झोपवलं. आता मी म्हणतो ज्याचा 1 पाय फ्रॅक्चर झाला त्यानं गप मारायचं का नाही? ज्याचे 2 पाय फ्रॅक्चर झाले ही एका पायावाला त्याला म्हणायचं तुम्हाला 2 बायका आहेत का? ते म्हणलं नाही नाही नाही. मग अरे माझं लाटण्यानं मोडलं, तुझं माझं मोटरसायकलनं मोडलं. म्हणला विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ आज प्रत्येक जण दुःखी आहे, पण त्याला वाटतं हे सुखी असल आणि याला वाटतं हे सुखी असल. जीव दुःख का भोगतो याचं कारण शोधा. आपण ज्याला खरी संपत्ती समजतो ती संपत्ती नाही, ज्याला विपत्ती समजतो ती विपत्ती नाही. विपदो नैव विपद संपदो नैव संपद विपद विस्मरण विष्णू संपन्न नारायण स्मृती. भगवंताचा आठव ही सर्वात मोठी संपत्ती आहे, आणि भगवंताचा विसर ही सर्वात मोठी विपत्ती आहे. नव्हे तर तुकोबाराय भगवान परमात्म्याला धन म्हणतात. तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण, नव्हे तर परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन. हे उपाय लाभाचे. नव्हे तर परमार्थ शब्दाची व्याख्याच आहे. परमस्य अर्थ इति परमार्थ. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करून देणे नाम परमार्थ करणे. पण श्रेष्ठ धन म्हणजे नेमकं कोणतं? ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही, आणि जे धन तुम्ही मेला तरी तुमची संगतच सोडत नाही, यालाच म्हणावं परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. हे पण बघा, तुम्ही परमार्थ करायला लागले की माणसं तुम्हाला नावं ठेवणारे टपून आहेत. तुम्ही किती चांगला परमार्थ करा सुग्रीव महाराज बरं का, माणसं नावं ठेवणारे टपून आहे किती चांगला. म्हणून जसे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहेत तसं चांगलं कार्य करणारालाच विरोधक आहेत. तुम्ही वाईट कार्य करा तुम्हाला कुणीच नाव ठेवणार नाही, पण चांगलं कार्य करा आडवा फाटा हाणलाच समजा. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही जितके जितके मोठे व्हाल तितके तितके तुमचे शत्रू वाढतील. जशी तुमची कीर्ती वाढल तशी बदनामी करणारे माणसं टपून आहेत. आणि धोका हा लांबच्या माणसापासून नाही, जवळ बसणारापासून त्यापासूनच हुशार राहायचंय. जवळ बसलेले म्हणजे कीर्तनात ते सोडून बरं का. आमच्या कीर्तनातील दृष्टांत म्हणजे रेडीमेड कापड दुकानातले कपडे. कोणाच्याच मापाचा ड्रेस शिवलेला नसतो. ज्याच्या मापाला आला त्यानं ड्रेस घालायचा आणि पैसे देऊन निघून जायचं. आता इथं एखाद्याच्या मापाला ड्रेस फेस बसत असेल आणि नेमके विरोधकच जर जवळ बसते असेल त्याला मी तरी काय करू? विठ्ठल विठ्ठल. नंतर आम्हाला पण विचारतात, एक विचारू का महाराज, काय रात्रंदिवस तुम्ही कीर्तन करता, भजन करता, आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या करता, 2-2 गळ्यात माळा घालता, रामायण करता, तरी तुमच्या जीवनामध्ये इतकं दुःख का? आणि आम्ही कधी जीवनात एकही कीर्तन नाही, एकही प्रवचन नाही, एकही कोळशाचा तमाशा चुकला नाही, आणि 40 फुटीचा रोड एकट्याला पुरला नाही, तरी आम्ही एवढी सुखी का? अरे भजन कीर्तन केलं मग काय प्रारब्धात बदल होतो ते भोगावंच लागते. एक लक्षात ठेवा, कभी सर्दी तो कभी गर्मी ये तो कुदरत के नजारे है. कभी सर्दी तो कभी गर्मी ये तो कुदरत के नजारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. काय वाटलं तुम्हाला? नदीच्या आवडलं की खणखणी टाळ्या वाजवत असा मोकळ्या म्हणा बरं का, वाजवा टाळ्या. एखाद्या गायकाची चाल आवडली, एखाद्याचा बोल आवडला, कुणाचं वाक्य आवडलं, जोरदार टाळ्या वाजवायचा. विठ्ठल विठ्ठल.
तुम्ही किती चांगलं कार्य करा बघा, माणसं नावं ठेवणारे टपून आहेत. तुम्ही वाईट कार्य करा, तुम्हाला कुणीच नाव ठेवणार नाही. नाहीतर बघा म्हणून सत्याच्या काळात इकडचं नाही बरं का, तिकड सांगतो. तिकडचं म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडचं सांगतो. किती आणखी 1-1.5 तास दुसरं सांगतो. इथलचं उद्या सांगतो. विठ्ठल विठ्ठल. ते सप्त्याच्या काळात बघा ते याच्या त्याच्या दारात ते बिचारे ते पावती बुक घेऊन जातात. अहो पाटील सप्ताह चालला आपल्या गावात, पावती फाडा. ते असं बघतं त्या पावती बुकाकडे अर्धा तास, आणि अर्ध्या तासानंतर म्हणतं आपले 11 रुपये फाडा. किती? 11 रुपये देतं, आणि त्याचे 22 माणसं 7 दिवस 3 टाइम जेवायला. हिशोब तुम्ही लावा, तुमची मेंदू बंद पडतील. आणि काल्याची पंगत होती तर माणसं हिशोबाला बसल्यावर जातं आणि म्हणता आपला 11 रुपयाचा हिशोब काढा, नाही का तर मुस्काड फोडाव. नाही महाराज आपण सप्त्याला देत नसतो. देतो का मग तमाशाला? नाही नाही महाराज आपण पंढरपूरला 10 पैसे दान केले. किती? 10 पैसे दान केलेले पांडुरंग महाराज त्यांना गावानं 4 महिने चातुर्मास सांगितला. तसं नाही दर्शन केलं आपण. 10 पैसे दान केले पंढरपूरला, तसं नाही दर्शन केलं आपण. 10 पैसे दान केले आणि नेमकं माझ्यासारखं गिराईक भेटलं. जे हरी बाबा तिकडं गावानं 10 पैसे दान केले, पंढरपूरनं गावानं सांगत सुटता, आणि तुमच्यासोबत पंढरपूरच्या दर्शनाच्या बारीला मीच तुमच्या माग होतो. गरुड खांबाजवळ गेल्यावर एका कडक कांजीच्या कपड्यावाल्या शेडजीच्या खिशातली 100ची नोट कुणं काढली. मग कावरं बावरं बघू लागलं. म्हणून विचार करा, 99 रुपये दांद्रू नाही का बरं का, 99 रुपये 90 पैशाचं पाप झाकून ठेवतं. ही मराठी तुमच्या लक्षात आली का नाही? का इंग्लिश मध्ये सांगू? 99 रुपये 90 पैशाचं पाप झाकून ठेवतं, आणि 10 पैशाचं पुण्य तालुकाभर सांगायचं सुटतं. तसं नाही दर्शन केलं आपण, 10 पैसे दान केले, आणि तशाला तुम्ही म्हणा अहो बापा आपल्या गावात सप्ताह चालला, विना पहारा घ्या. ते लफडा आपल्या घरात नाही का महाराज? अर्धा किलोचा विना त्याला जमणार नाही. आता आपल्या भागात परमार्थ, आपल्या भागात बरे बाबांनी विना घेतला 70-80 वय, पण काही भागात तोच विना उलटा फिरतून गदा होतो. इतका अवघड कार्यक्रम आहे आपल्या भागात. बरं आहे, नाहीतर ते विना ते लफडा आपल्या घरात नाही का महाराज? अर्धा किलोचा विना त्याला नाही जमणार, आणि दुसऱ्या दिवशी 10 किलोचा नातू अख्ख्या गोरेगाव हायवेने घेऊन येतं, आणि नेमकं माझ्यासारखं भेटतं. जे हरी बाबा काल तुम्हाला सप्त्यातला विना घ्यायला जमला नाही, आणि 10 किलोचा नातू. ते कसंही महाराज, ते नातू माझ्याशिवाय राहतच नाही. अरे डंगरिया, नातू तुझ्याशिवाय राहत नाही, त्याला घेतेशिवाय कोणी भाकरच देत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही किती काही करे बघा, माणसं तुम्ही कीर्तनाला आले, तुम्ही परमार्थ करता, तरी माणसं नावं ठेवतात. काही करावं तुम्ही. आता कीर्तन कर, आम्हाला काही लोक नाव ठेवतात काय? आम्हाला तर भलते नाव ठेवून आहेत. किती चांगलं कीर्तन करा बघा, नाही का? त्या एखाद्या कीर्तनकारानं कीर्तनात हास्य विनोद केले ना, माणसं म्हणतात त्याच्या कीर्तनात काय लाज आहे हो, त्याच्यापेक्षा आपला तमाशा बरा. आणि एखाद्यानं प्युअर अध्यात्म सांगू द्या, प्युअर देवाच्याच नाही का गोष्टी सांगू द्या. गेलं कीर्तन डोसक्यावर, मग काय बोंबलाव का त्या महाराजानं? नाही का? किती इतकंच नाही, कीर्तनकाराचा टाइम असतो 9 ते 11. तो कीर्तनकार महाराज 11च्या पुढे 1 मिनिट नाही 1 सेकंद जाऊ दे, सेकंद. माणसं म्हणतात अरे 11:30 वाजवले, हे काय कीर्तनाची पद्धत आहे का? आणि एखाद्याचं कीर्तन 10:30ला सुटू द्या, याचं भांडवल संपलं म्हणतात. किती काही करे माणसं नाव ठेवतात. अहो तुम्ही नाही का, तुम्ही परमार्थ करा. माणसं बरं का, माणसं घोड्यावर बसू देत नाही तर गाढवावर बसू देत नाही, अशी सध्या समाजाची रीती दादा. चांगलं कार्य करा, तुम्हाला नावं ठेवतात. वाईट कार्य करा, तुम्हाला कुणीच नाव ठेवत नाही. नाहीतर आता आपण रेल्वेने प्रवास करतो. आता रेल्वेमध्ये एखादं विचार आंधळ पांगळा असतं, ते रेल्वे सफाई करतं, ते आपल्यासारखं डोळस असणारा ते पुड्या खाऊन थुकतं, आणि आंधळ बिचार ते रेल्वे साफ करतं. पण एका त्याच्या पुढं तर हात पसरतं, पण माणसं त्याला 1 रुपया सुद्धा देत नाही. आणि बिचारा ते कळवळून म्हणतं 1 हो 2 पैसा दादा द्या हो आंधळ्याला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला, पंढरीचा पांडुरंग पावन तुम्हाला, धर्माचे माय बाप जागा धर्माला. काय म्हणतं? 1 हो 2 पैसा दादा द्या हो आंधळ्याला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला, पंढरीचा पांडुरंग पावन तुम्हाला, धर्माचे माय बाप जागा धर्माला. सबल खेळायचा पांडुरंग नाही का, पंढरीचा पांडुरंग नाही का? पण माणसं त्याला देत नाहीत. एवढं बिचारा ते कळवळून देवाचं गीत म्हणतं, माणसं त्याला देत नाहीत. उलट त्या आंधळ्याला नाव ठेवतात. तुला काय काम करायला रोग आला का रे?
म्हणतात का रे माणसं, ते बिचारा आंधळ काय करणार, रेल्वे साफ करतं, पुढच्या डब्यात जातं, पण त्याच रेल्वे डब्यामध्ये दुसरं येतं, कोणतं, चल निकाल 10 रुपये. तुम्ही का हसता, तुम्ही दिले म्हणून हसता, तुम्ही नाही, मी पण दिले. माणसं देतात का नाही खरं सांगा बाबा. 2000ची नोट घे पण इज्जतीचा पंचनामा नको. 2000 घे, 10 रुपयाची नोट घे पण बाकीचे वापस दे. पण चांगलं कार्य करणाऱ्याला माणसं देत नाहीत, उलट नावं ठेवतात. अरे सप्त्याला खर्चच किती लागतो महाराज. नाहीतर माणसं आता काही लोकांच्या बघा, एखादा महाराज दिसता ना, त्याचा बिचाराच्या त्या महाराजाचा काहीच संबंध नसतो, पण एखाद्याच्या समोर एखादा महाराज दिसता, त्याचं डोकं तुटतं, जून काय त्याचं नाही, आता 7 जन्माचं वैर. आणि माणसं काय कशाचा सप्ताह चालवा का गावात रे, नुसते गाव लुबाडून नेलेत महाराज लोक म्हणतात माणसं. अरे पण सप्त्याला खरं तर लागतोच की, तुम्हाला हिशोबच काढून दाखवतो सप्त्याचा बरं का. अरे आपण ते साधं व्यसन करतो, आपण पुडी खातात माणसं, ती विमल पुडी किती रुपयाला असते पुडी, ती 30 रुपयाला पुडी. हा कोण म्हणलं 30 रुपये नाही का, 30 रुपयाला पुडी असते. माणूस दिवसातून 1 पुडी तरी खातो. 30 रुपये 10 दिवसाचे किती झाले, 30 10 300 रुपये झाले. एका महिन्यात किती झाले, 900. आणि सोबत एखादा मित्र सोबत असतो, सरासरी आपण धरू एका पुडीचा एका महिन्याचा खर्च 1,500 नाही का. एका माणसाचा कशाचा खर्च, फक्त थुकायचा खर्च, ते बाकीचा याचा जाऊ द्या कार्यक्रम बरं का. फक्त पुडीचा खर्च एका माणसाचा एका व्यसनाचा 1,500 एका महिन्याचा. एका वर्षाचा किती झाला, एका वर्षाचा 12 महिन्याचा किती झाले, 1,500 प्रमाणे 18,000 झाले. 18,000 कशाचा, फक्त पुडीचा खर्च एका माणसाचा एका पुडीचा एका वर्षाचा खर्च 18,000. असे गावातले 10 तरुण निवडून काढा पुड्या खाणारे. किती झाले, 1,18,000 किती झाले, 1,80,000 लागतो का सप्त्याला इतका खर्च. एखाद्या महाराजाचं 8 दिवसातलं एखाद्याला एकच वाक्य एखादं पटू द्या, आणि त्यांना आपल्या कीर्तनातून एखाद्या महाराजचं वाक्य ऐकून दारू किंवा पुडी सोडू द्या, अख्ख्या सप्त्याचा पैसा वसूल झाला नाही का महाराज. पण माणसं नावं ठेवता, तुम्ही चांगलं कार्य करत बघता. तुम्ही कीर्तनाला आले, तुम्हाला काही नमुने नाहीत का नावं ठेवणारे, भलते नमुने. तुम्हाला कशाचं कीर्तन ऐकायला गेले रे, उगाच टाइमपास ऐकायला गेले. पण एका वाक्यात तुम्हाला सांगतो, तुम्ही परमार्थ करा तरी तुम्हाला लोक नावं ठेवणार, तुम्ही संसार करा तरी लोक तुम्हाला नावं ठेवणार. म्हणून एका वाक्यात तुम्हाला सांगतो, माणसानं परमार्थ कसा करावा हे माणसानं शेतकऱ्याच्या कुत्र्याकडून शिकायचं, माणसाकडून शिकण्यासारखं काहीच नाही. तो बाजारचा दिवस होता, 17 किलोमीटर अंतर गाव लांब होतं. शेतकऱ्यानं गाडी बैलामध्ये भाजीपाला टाकला आणि निघाला बिचारा. दिवसभर त्यानं भाजीपाला विकला. सायंकाळचे 6 वाजले, शेतकरी बिचारा गावाकडे निघाला. पण ते कुत्र दिसत नाही. घरी आला, रात्रीचे 8 वाजले. पत्नीनं जेवणाचं ताट वाढलं, त्यानं तसंच ताट सारलं. नाही जेवणार, काय झालं, अगं आपलं इमानदार कुत्र नेमकं गेलं तरी कुठं. म्हणून कुत्र्या इतका इमानदार प्राणी नाही आणि मांजरासारखं बैमान नाही. पण लबाड मांजर घरात ठेवतात तर इमानदार कुत्र हाकलून देतात. उलटी पद्धती आपली. शेतकऱ्यानं जेवण केलं नाही. पत्नीला म्हणलं, अगं आपल्या शेतीतल्या सुतळीचा सडा इकडच्या तिकडं पडू देत नव्हतं, इतकं इमानदार कुत्र नेमकं गेलं तरी कुठं. दोघही पती पत्नीने ताट सारले आणि या दिशेनं कुत्र येईल त्या दिशेनं कुत्र येईल. दोघाच्या पती पत्नीच्या डोळ्याला धारा लागल्या. इमानदार कुत्र होतं नाही का. शेतकऱ्याचा सगळा कारभार त्या कुत्र्यावर होता, शेतीतला नाही का. कुत्र कुणाला शेतात येऊ देत नव्हतं, चोर नाही का. इतकं इमानदार कुत्र. आता हे या दिशेनं कुत्र येईल त्या दिशेनं. रात्रीचे 9 वाजले तरी कुत्र आलं नाही. तसंच दोघांनी ताट सारले आणि रडत बसले. आणि कुत्र 1 तासानंतर तिथं आलं, तिथं त्याचा मालक दिवसभर भाजीपाला विकू लागला. रात्री 7-8च्या सुमारास कुत्र बाजारात आलं. किर्र अंधार झालेला, कडाक्याची थंडी पडलेली, लटलट कापू लागलं. बाजारात कुणी दिसत नाही. भूक लागलेली, भुकेचा डोम पोटात उठलेला, डोळ्याला धारा लागल्या. आणि त्या कुत्र्याने विचार केला, अरे याला काय मालक म्हणाव का, म्हणजे भर बाजारात सोडून गेला. पण कुत्र इमानदार होता. रे मालकाची काहीच चूक नाही, मीच मालकाला सोडून गेलो. आणि कुत्र्याच्या डोळ्याला धारा लागल्या. भुकेच्या पोटी त्याला वाटलं कोणीच नाही इथं बाजारात. किर्र अंधार, लटलट कापू लागलं. भीतीच्या पोटीनं बिचार भुकेच्या ओढीनं मालकाच्या ओढीनं बिचार ते कुत्र गावाच्या दिशेनं निघालं. पण आता गावगावचे कुत्रे काय एका सुधीचे असतात का. गावगावचे कुत्रे म्हणतो मी, ही मराठी तुमच्या चांगली लक्षात आली बघा. शेतकऱ्याचं कुत्र गावात गेलं की गावातले 25 अंगावर धावून यायचे. पण कुत्र इतकं टॅलेंट होतं, गावातले 25 कुत्रे अंगावर धावून आले की हे लोळून घ्यायचं, शेपटी आपटायचं आणि तोंड उघडायचं. बाकीचे कुत्रे म्हणायचे, अरे जाने दो भाई, उसमें कोई दम नहीं है.
आता पुढच्या गावात 50 कुत्रे यायचे, पण कुत्रे इतकं टॅलेंट होतं, 50 कुत्रे अंगावर चवताळून धावून आले की हे लोळून घ्यायचं, शेपटी आपटायचं आणि तोंड उघडायचं. बाकीचे कुत्रे म्हणायचे, अरे जाने दो भाई, उसमें कोई दम नहीं है. आता पुढच्या गावात 100 कुत्रे आले. कुत्र घाबरून गेलं, 100 पुढे एकटा मी काय करणार. 100 कुत्रे लाल जीभ बाहेर काढलेले, लाल डोळे, लट 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 याच्या अंगावर चवताळून धावून आले. कुत्र घाबरून गेलं. कुत्र्याने विचार केला, अरे हे कौरवासारखे 100 आहेत आणि मी फक्त एकटाच आहे. 100 जणांना जर विचार केला ना, माझ्या नरडीचा घोट घेतलाच समज. कुत्र घाबरून गेलं. 100 कुत्रे त्याच्या अंगावर एकदा चवताळून धावून आले, पण कुत्र इतकं टॅलेंट होतं, कुत्र्यानं परत लोळून घेतलं, शेपटी आपटली आणि तोंड उघडलं. परत कुत्रे म्हणले, जाने दो भाई, उसमें कोई दम नहीं है. आता नाही कुत्र घाबरलं बरं का. आता कुत्र घाबरलं नाही. आता कुत्र रागानं लाल झालेलं विजेसारखं कडाळलं, ताडकन उठलं आणि एका कुत्र्यानं 100 कुत्र्याला जाब दिला, लेका बैमानाव, मला भेकड म्हणा नाही तर भित्र म्हणा, का मुझमे कोई दम नाही म्हणा. तुमच्या निंदेची मला काहीच गरज नाही. अरे रात्रीचे 12 वाजलेत, मला माझ्या मालकाचं घर गाठायचंय. तसं परमार्थ करणाऱ्याने विचार करायचा, अरे कुत्रियो तुम्ही किती नावं ठेवा, आम्हाला आमच्या संत बैरागी बाबा पर्यंत पोहोचायचंय. यालाच म्हणावं परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. आणि त्या परमार्थाच्या धनाच्या दुकानाचा नाही, तर अख्ख्या मार्केटचा पत्ता जगद्गुरु तुकोबाराय प्रथम चरणात सांगतात. पडता जड भारी, पडता जड भारी, पडता जड भारी, पडता जड भारी, पडता
पडता जड भारी दासी आठवावा हरी. ज्यावेळेस आपल्याला दुःख होईल असं वाटतं, या दुःखातून मला कोणीच मोकळं करू शकणार नाही, त्या दुःखाच्या वेळेला त्या भगवान परमात्म्याची आठवण करावी. भगवान परमात्म्याची आठवण कोणी केली हे बघण्याकरता आपण महाभारतात जाऊ आणि लगेच भारतातल्या सौन्यामध्ये येऊ, बिना तिकीट, काळजी करू नका बरं का. ते महाभारतातला विचार करा. वास्तविक पाहता धर्मराज युधिष्ठिर त्यांना त्या सभेमध्ये निमंत्रण आमंत्रण काहीच नाही, तर पण त्या सभेमध्ये गेले. कोणती सभा? ही सभा. हे म्हणजे पत्त्याचा डाव आता बंद झालेले आहेत, कारण की आता सुशिक्षित जमाना निघलाय, मोबाईलमध्ये निघाला लुडो आणि पबजी, त्याच्यामुळे जरा कारभार सोपा चाललेला नाही का. म्हणून माणसानं कुठं जावं आणि कुठं जाऊ नये याला शास्त्र आहे बरं का. काही ठिकाणी बोलवलं तरच जावं, काही ठिकाणी नाही बोलवलं तरीही जावं आणि काही ठिकाणी बोलवलं तरी सुद्धा जाऊ नये. 4 ठिकाणं असे आहेत तिथं नाही बोलवलं तरी जाता येतं. कुठं कुठं? आई वडिलाच्या घरी मुलाला नाही बोलवलं तरी जाता येतं, गुरुच्या घरी शिष्याला नाही बोलवलं तरी जाता येतं, मित्राच्या घरी मित्राला नाही बोलवलं तरी जाता येतं, आणि असल्या भगवत कार्यात भक्ताला नाही बोलवलं तरी जाता येतं. नाहीतर घरी खुशाल झोपा काढणारे तुम्हाला म्हणतील आम्हाला कुठं कीर्तन ऐकायचं निमंत्रण. अरे तो काय कार्यक्रम आहे का 1200 तुला निमंत्रण द्यायला? तुला चिकनगुन्या कोरोना झाला, डॉक्टर तुझ्याकडे का? तू डॉक्टरकडे जात होता. व्याधी पिढीला धावे वैद्याच्या घरा, आपुल्या परिहारा लागून या, म्हणून तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत चरण भावे रिघावया. अशा ठिकाणी बोलवायची गरजच नाही, पण हाच नियम कुठेही लावायचा नाही, नाहीतर निघली कुठेही बी. म्हणून बरं का भुजंग भाऊ, लग्नाला निमंत्रण पत्रिका असेल तर जाऊ बरं का. पण काही माणसं धाडस करतात, इकडचं नाही तिकडं सांगतो सुग्रीव महाराज. तिकडचं म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडचं. ते 2 जण लखले दररोज या पंक्तीला जेवायला त्या पंक्तीला जेवायला. हे म्हणलं का रे आपलं उद्या कसं? काळजी करू नको रे, ज्ञानसागर मंगल कार्यालय आळंदीतलं आमच्या तर दुसरं माहित नाही आम्हाला नाही का. ते म्हणले का रे आपल्याला निमंत्रण नाही, नसू दे रे. आणि तिथं गेल्यावर कोणी विचारल्यावर मुलीकडलं सांगायचं आणि मुलीकडलं विचारल्यावर मुलाकडलं सांगायचं. तुळशीच्या लग्नापासून पार मृगाचा पाऊस पडेपर्यंत 2 शब्दावर जेवायचे बहादर. सकाळी मुलीकडलं, संध्याकाळी मुलाकडलं, मुलीकडलं मुलाकडलं, मुलीकडलं मुलाकडलं. पाठच झाला दुसरं उद्योगच नाही, खाता खाता मराव पण मागणं सराव. आणि नेहमीच्या सवयीनं दोघेही जेवायला बसले. आता पंक्तीचा मालकाला मक्खी चूस. मक्खी चूस म्हणजे तुपात नाही, कडीत माशी पडले तरी बहादरांत सोडली नाही, व्याजासहित वसुली करून घेते तिच्याकडून नाही का. त्याचा उद्देश इतकाच, जेवणाऱ्यानं जास्त जेवू नये, हा खाऊ घालणाऱ्याचा उदार हेतू समजत पहा. आणि मग नेहमीच्या सवयीनं दोघं जेवायला बसले. पंक्तीचा मालक आला आणि 2 अनोळखी चेहरे बघितले, विचारलं कुठले तुम्ही? दोघांनी खाली माना घातल्या. हो खाली माना घाले. कुठले तुम्ही? माग नका बघू, हा की बात चल रही. कुठले तुम्ही? आम्हीच. हा तुम्हीच कुठले? मुलीकडले. काय? नाही गडबड झाली गडबड झाली गडबड झाली. मुलाकडले. काय? नाही मुलीकडले मुलाकडले मुलीकडले. उठ, लाज वाटते का रे तुला? कशाची? मुलाकडलं मुलीकडलं म्हणायला म्हणजे? अरे लेका माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आणि मुलाकडलं मुलीकडलं म्हणूनच निमंत्रणाशिवाय जाऊ नये बरं का. विठ्ठल विठ्ठल. मी सांगू लागलो तुम्हाला महाभारतातलं, पण कधी भारतात शिरलो मलाच मेळ लागला नाही. म्हणून ते महाभारतातला विचार करा. धर्मराज युधिष्ठिर त्यांना त्या सभेमध्ये निमंत्रण आमंत्रण काहीच नाही, तरी पण त्या सभेमध्ये गेले. आपलं अख्खं राज्य डावावर लावलं, स्वतःची पत्नी द्रौपदीलाही डावावर लावलं. आणि मग दुर्योधनानं सांगितलं दुःशासन जाओ द्रौपदी को सभा मंडप में खींच के लाओ. फरफट द्रौपदीला सभेमध्ये ओढत आणलं. बला झाली, डोळ्याला धारा लागल्या. तिला वाटलं माझं कसं होईल, आणि तिनं 5ही पतीकडे बघितलं. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, धर्मराज, युधिष्ठिर 5ही पतीकडे बघितलं आणि आपल्या पतीला द्रौपदीने हाक मारली, वाचवा मला स्वामी. चौघांनी माना खाली घातल्या. पण गरम रक्ताचा दादा भीम ताडकन उठला. धर्मराज नाही का म्हणतात थांब भीमा. ट्रकला ब्रेक लागल्यासारखा भीम जाग्यावर थांबला. तिला वाटलं माझी सिंहासारखी 5 पती कोणत्याच कामाची नाहीत. मग लक्ष गेलं, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, 180 वर्ष ज्या भीष्माचार्यांचं वय होतं, ज्यांच्याकडे सत्तेचा राजदंड होता, जे नात्यानं सासरे होते, मामांजी होते, तिला वाटलं हे तरी मला या दुःखातून मोकळं करतील.
द्रौपदीने भीष्माचार्याकडे बघितलं, डोळ्याला धारा लागल्या आणि भीष्माचार्याला द्रौपदीने कळवळून हाक मारली, वाचवा मला मामाजी. त्यांनी सुद्धा सत्तेपोटी मान खाली घातली. आता द्रौपदीचा राग अनावर झाला. भीष्माचार्याला भर सभेमध्ये भीष्माचार्याला द्रौपदीने प्रश्न केला, आचार्य मी हरल्या गेले का? कारण माझ्यापूर्वी माझे 5 पती जुगारात हरल्या गेले. ते पारतंत्र्यात आहेत, कौरवाच्या ताब्यात आहेत. मग पारतंत्र्यात राहणाऱ्या पांडवाला स्वतंत्र द्रौपदी पणावर लावण्याचा अधिकार उरतो का आचार्य? ते आधी हरले आणि मला नावावर लावतात. भीष्माचार्य म्हणले, पोरी आता जरी तुझं खरं असेल पण मी आता त्यांचं खाल्लेलं आहे. ही बिमारी तेव्हापासून आहे बरं का. भीष्माचार्या सारख्यानं म्हणावं की मी त्यांचं खाल्लेले कोणत्या पार्टीला मतदान करू. म्हणून आता माझा विशेष रामकथेचा असल्यामुळं उगा एक पॉईंट सांगतो, उगा आपलं ताकापुरतं रामायण. नाहीतर अवघड होतं दादा. नाहीतर आता बरं का, नाहीतर मी काही माणसं म्हणतात, महाराज तुम्ही रामायण सांगता पण रामायणापेक्षा कीर्तना तुम्ही महाभारत फार गोड सांगता, मग तुम्ही महाभारत का करत नाहीत? अरे महाभारत करायचीच गरज नाही, घरपरत महाभारत चालू आहे. आत्ताच्या काळात समाजाला रामकथेच्या विचाराची गरज आहे बर का. रामकथेच्या आता रामायण गावात ठेवायचं म्हणल्यावर किती दिवस लागतात? 7 दिवस. आणि महाभारत ठेवायचं म्हणल्यावर लागतील काय 2-4 महिने. आपण काय फक्त टीव्हीला बघितलेलं आहे. म्हणून कशाला म्हणतात रामायण आणि कशाला म्हणतात महाभारत? एकाच वाक्यात तुम्हाला सांगतो रामायण महाभारत बर का. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला म्हणतात महाभारत. कळलं का महाभारत? आणि कशाला म्हणतात रामायण? दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला म्हणतात रामायण. कळलं ना? याच्यापेक्षा बारीक तुम्हाला फोडून सांगतो बरं का. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला म्हणतात दुर्योधन बरं का. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला म्हणतात भरत. आणि आज समाजात भरतासारख्या भावाची गरज आहे, दुर्योधनासारख्याची गरज नाही. म्हणून त्या काळात एकच राम होता आणि एकच रावण होता. तर एका रावणाला एक राम मारायला काफी होता. पण त्या काळातील रावणाला त्रेतायुगातल्या किती तोंड होते? 10 तोंड होते. 10 डोळे त्याला किती झाले? 20 डोळे झाले. 20. पण नजर फक्त एका सीता मातेवर गेली, आयुष्य त्याचं उद्ध्वस्त झालं. आता कलियुगातला रावण एकाच तोंडाचा आहे. कलियुगातला रावण एकाच तोंडाचा आहे बरं का. डोळे त्याला फक्त 2च आहेत, पण बघल तिकडे त्याची वाईट दृष्टी आहे. म्हणून कदाचित आता हनुमंतरायाला फार मोठा प्रश्न पडला असेल. कोणता? कौनसे रावण की भुजा उखाडू, कौनसे रावण की भुजा उखाडू, कौनसे लंका को आग लगाऊ. घर घर रावण घर घर लंका, तो इतने राम कहां से लाऊ. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुम्हाला रामायण आणि महाभारताची तुम्हाला जुळवणी करतो बरं का. महाभारतातले भीष्माचार्य, रामायणातले जटायू. भीष्माचार्य आचार्य आहेत, जटायू गीत पक्षी आहे. भीष्माचार्यांच्या पुढे